प्रेम रेश्मा ऑफिशियल चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आम्ही मुंबईला आलो तर भावाकडे, तर तिथं आपल्या यूट्यूब चॅनलचे मेंबर चंद्रकांत दादा कांबळे आदिराजला भेटण्यासाठी आलेले आहेत आणि शुभांगीताई देखील आलेल्या आहेत आदिराजला भेटण्यासाठी. सर्वांना सहस्नेह सप्रेम क्रांतिकारी जय शिवराय, जय भीम, जय फुले, जय शाहू. आज अत्यानंद होतोय. आपल्या मूळचे उस्मानाबाद, सध्याचे धाराशिव या ठिकाणाहून आलेले आपले सक्सेसफुल यूट्यूबर रेश्मा प्रेम यांचा ऑफिशियल जो चॅनल आहे, तर यांचा चॅनल बघून अतिशय प्रभावित होऊन लोकशाहीचे सर्व विचार आणि इतर तत्सम गीते त्यांचे ऐकून संबंध महाराष्ट्रच नव्हे सर्व देशभर आज त्यांचा चॅनल गाजतो आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी ते आले. मला एवढं समजलं, त्याच्यानंतर ताबडतोब माझ्या सौभाग्यवती शुभांगी कांबळे, तसेच आमचे प्रेमानंद यांच्या सौभाग्यवती रेश्माताई आणि त्यांच्या आई, आपल्या प्रेमानंदजीच्या आई या ठिकाणी आलेल्या आहेत. तर असेच अनेक प्रकारचे लोकशाहीचं प्रबोधन करण्याचं काम हे आपले प्रेमानंद सोबत ताई रेश्माताई ह्या करत असतात. तर आपल्या सर्वांचं भरभरून या चॅनलला प्रतिसाद आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांचीच प्रेरणा घेऊन असंही म्हणायला थोडक्यामध्ये हरकत नाही, आम्ही देखील एक चॅनल सुरू केलेला आहे. तर तोही आपण बघत राहा आणि त्याला सपोर्ट करत राहा, अशी सर्वांना माझी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आणि अंतकरणातून कळकळीची एक विनंती आहे. कारण प्रचार आणि प्रसार होणं हा फार महत्त्वाचा आहे आणि तोही लोकशाहीचा. आणि विशेष करून आम्ही सर्वजण शिवाभिवा फुले या विचारांनी सर्व प्रेरित झालेली ही सगळी मंडळी आहे. या देशाचं संविधान हे जपणं तुम्हा आम्हा सर्वांची या ठिकाणी गरज आहे. आधिराज त्यांचे प्रत्येक गाणे आपण शॉर्ट आपण बघत असता, इतके कौतुकास्पद आहे. ह्या वयामध्ये हा मुलगा काय करू शकतो हे आपण सर्वजण यूट्यूबवर बघताय. आणि म्हणूनच एक उत्सुकता एवढी वाटली की मला आदिराजनं भेटणं हे फार गरजेचं वाटलं आणि म्हणून या ठिकाणी आपण आलेले आहोत. तर सर्वांना सहस्नेह सप्रेम क्रांतिकारी जय शिवराय, जय भीम, जय फुले, जय शाहू. सर्वांनी आम्हाला जसा सपोर्ट केला तसं ताई यांचा पण सपोर्ट करायला आनंद झाला आदिराजला भेटलो ते. तर सर्वांना या ठिकाणी आपण कळकळीची विनंती आहे, ज्या पद्धतीनं आपले प्रेम रेश्मा ऑफिशियल यांचा जो चॅनल आहे अतिशय कौतुकास्पद आहे. मी सांगण्याच्या पलीकडे अगोदर तुम्ही सर्वांनी बघतायच आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की सर या दादा तुम्ही पण या आणि तुम्ही जे लोकशाहीचं प्रचार प्रसाराचं जे काही काम करताय, विशेष करून वंचित बहुजन आघाडी, कारण या देशाला तारणारी फक्त एकच आहे विचार आहे आणि तो म्हणजे आंबेडकरवाद. आंबेडकरवाद म्हणजे हा समाज धर्म पंथ यांच्यापुरता मर्यादित नाही. स्वतंत्र समता आणि बंधुत्व हे जे विचार तथागत भगवान गौतम बुद्धाचे 4 सिंहासारखे सिंहगर्जना ज्या पद्धतीनं ही जंगलात होती, तर त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार, महामानव महापुरुष महामाता या सर्वांचे विचार म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या भारत देशाला बहाल केले आणि सर्व जग या लोकशाही या संविधानाचा आदर्श घेत आहे. आणि त्यांनीच आम्ही प्रेरित होऊन एक आमचा चॅनल शुभांगी कांबळे -O2N हा त्यांचा चॅनल आहे आणि सहजोडीला माझाही @चंद्रकांत कांबळे -7450 ह्याही चॅनलला तुम्ही सपोर्ट करा. आपणा सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक आणि कळकळीची विनंती करतो. सर्वांना सहस्नेह पुनच्छा जय शिवराय, जय भीम, जय फुले, जय शाहू. आणि या ठिकाणी माता रमाई यांचं केवढं मोठं योगदान आहे हे आपल्याला माहीतच आहे. माता रमाई होत्या, केवढी मोठी साथ होती, सावलीसारख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी राहिल्या. आणि म्हणूनच या देशाचे संविधान निर्माते बाबासाहेबांना खूप मोठं बळ मिळालं आणि म्हणूनच त्या माता रमाईसाठी या ठिकाणी 1-2 ओळ. अखंड या विश्वामध्ये ठरली ती महान, अखंड या विश्वामध्ये ठरली ती महान, अशी माझी होती रमाई लई गुणवान.
अशी माझी होती रमाई लई गुणवान. माता रमाईचे अखंड या बहुजनावर उपकार आहेत, त्या महामाऊलीचा त्याग. म्हणूनच आज आमच्या ह्या महिला भगिनी भारीच्या जरीच्या साडीमध्ये राहतात. ही त्या बाबासाहेबांचं योगदान आहे, त्या रमाईचं योगदान आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तर आपणा सर्वांना माहीतच आहे. आणि म्हणून बाबासाहेब जर नसते तर कोणी आम्हाला धम्म दिला असता, कोणी आम्हाला बुद्ध दिला असता. अरे माणसाला माणूस मन ओळखण्याचं जी काही आपल्याला एक परिचय मिळालेला आहे किंवा जे काही आपल्याला एक दान मिळालेलं आहे तर ते केवळ बाबासाहेबामुळेच. आणि म्हणून एक विनम्रपणे या ठिकाणी मी आपने या ठिकाणी संबंधित आमचा जो परिवार आहे, प्रेमानंद, रेश्मा हे आणि त्यांच्या आई, तसेच ताई आमच्या रेश्माताई, तर या सर्वांच्या सोबत हा व्हिडिओ काढते वेळेस अतिशय आनंद होतो. आणि जर बाबासाहेब नसते तर काय झालं असतं, एक थोडी आठवण म्हणून. बसता टाटा बिर्ला धनवान तो राजा, झाला असता टाटा बिर्ला धनवान तो राजा. समाजाच्या साठी झिजला भीमराव माझा, समाजाच्या साठी झिजला भीमराव माझा. पूर्ण आयुष्य आपल्या स्वतःचे जसे राजरत्न गंगाधर, इंदू आणि रमेश हे जसे अपत्य होते, परंतु त्यांचं एक दुर्दैव या नवकोटी बांधवाचा म्हणण्यापेक्षा संबंध पूर्ण या देशाचाच संसार त्यांनी केला. बहुजनावर त्यांनी जीव लावला. स्वतःच्या मुलाकडे त्यांना लक्ष देता आलं नाही आणि म्हणून त्यांना त्यांची ती रत्न गमवावी लागली. आणि केवळ हा सर्व समाज त्यांनी आपला समजला आणि एकटे बाबासाहेब अखंड प्रवाहाच्या विरोधात जाऊन माणसाला माणूस म्हणून एक ओळख करून देण्याचं काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. जगाच्या पाठीवर महान आणि मोठी क्रांती केली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि म्हणून हाय मित्रांनो, तर बघा आम्हाला आणि अलिराजला भेटायला चंद्रकांत दादा, शुभांगीताई भेटायला आलेत. आम्हाला बी खूप छान वाटलं, आम्हाला भेटायला आले ताई दादा. दादा शुभांगीताई यांचं चॅनल आहे, त्यांना सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल सर्वांनी. खूप छान व्हिडिओ आहेत चंद्रकांत दादाचे आणि आम्हाला भेटायला आल्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप आम्हाला पण छान वाटलं. खूप छान भीमगीत म्हणते दादा. धन्यवाद मानतो ताईचे आणि आपले प्रेमानंद दादा, की त्यांचं खरंच यश पाहून, यश म्हणजे सगळ्यात मोठं यश कोणतं असतं तर आपले विचार व्यक्त होणं आणि तेही कोणत्या प्रकारचे विचार प्रसारित होणं. तर महत्त्वाचं म्हणजेच लोकशाहीचे विचार हे जे प्रसारित करतात तर त्यांच्या विचाराला या ठिकाणी मी फार धन्यवाद देतो आणि त्यांचं कौतुक करतो. आणि ह्या अगदी अतिशय कमी वयामध्ये त्यांनी जो काही वसा घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत तर ह्यांच्या विचारानं पूर्णपणे प्रेरित होऊन, म्हणजेच त्यांच्या रोमा रक्तामध्ये कुठलाही आंबेडकरवादी म्हटलं की त्यांच्या रक्तामध्ये आहेच, पण त्याच्याही पेक्षा विचार व्यक्त करण्याचा प्लॅटफॉर्म त्यांनी चांगल्या पद्धतीनं हा यूट्यूबचाही केलेला आहे, शोधला आहे आणि त्याच्यावर अविरत
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, शिवाजी महाराज असो किंवा तत्सम कुठलेही समाजसुधारक जे लोकाच्या जनकल्याणार्थ ज्यांनी काम केलं, स्वतःचं आयुष्य झिजवलं, अशा सर्वांसाठी त्यांचे प्रेरणादायी गीतं आहे. तर हे सर्वांनी ऐका. आणि त्यांनीही सांगितलेलं आहे की सर तुम्हीही ऐका, तुमच्याही चॅनलची माहिती द्या. तर आमचाही चॅनल या ठिकाणी आहे. त्याच विचारावर आपण सर्वजण काम करतो. म्हणून ज्यांना ज्यांना मानानं जीवन जगायचं आहे, सन्मानाचं जीवन जगायचं आहे, इज्जतीचं जीवन जगायचं आहे, तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वसा हा घेतला पाहिजे आणि ह्या पिढीचा वसा तो पुढच्या पिढीला नेला पाहिजे. तेच काम या माध्यमातून आपण करत असतो. आणि म्हणून सर्वांना या ठिकाणी एक छोटंसं आपण गीत सादर करतो. अरे झाला म्हणून भीम उद्धार करता, झाला म्हणून भीम उद्धार करता, अरे जगलेत सारे येथे मरता मरता, जगलेत सारे येथे मरता मरता. अगोदरचं काय जीवन होतं आणि आता कशा पद्धतीचं आपण जीवन जगतोय आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि म्हणून त्यावेळची अशी परिस्थिती होती. अरे मेलेले बरे पण नको अपमान, अरे मेलेले बरे पण नको अपमान, साऱ्या देवाहुनी भीम करिता हरिता, साऱ्या देवाहून भीम करिता हरिता, आणि जगलेत सारे येथे मरता मरता, जगलेत सारे येथे मरता मरता. असून एकला पण नाही वाटला तो, अरे दंड ठोकला आणि रणीवोतरला तो, रक्त वाहिले ओंजळ पाण्याने भरिता, रक्त वाहिले ओंजळ पाण्याने भरिता. म्हणून अरे जगलेत सारे येथे मरता मरता, जगलेत सारे येथे मरता मरता. म्हणून आंबेडकरांचं आपल्या आईवडिलापेक्षाही, आपल्या आईवडिलांनी फक्त आपल्याला जन्म दिला, पण हे सोन्याचं आयुष्य, सुखाचे दिवस जे पाहतोय तर ते आपण केवळ आणि केवळ फक्त बाबासाहेबामुळे. आणि म्हणून त्यांचे ऋण एवढे आहेत, शब्दात आपल्याला वर्णन करता येत नाहीत. आणि म्हणून अनेक कवी, कितीतरी कवी आले गेले, कितीतरी वर्णन करतात, कितीतरी जातात, पण अथांग त्यांची गाथा जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ही संपणार नाही. त्यांनी गीत गायलं आहे, सर्वांनी त्यांना सपोर्ट करा. जय भीम सर्वांना. सर्वांना जय भीम, नमो बुद्धा, जय शिवराय, जय संविधान. चला सर्वांसाठी सहस्नेह आणि प्रेम भाऊचे आणि रेश्माताईचे खूप 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 धन्यवाद. आम्हाला भेटायला आले इथं बोलल्याबरोबर त्यांचे खूप खूप धन्यवाद. आम्हाला बी खूप छान वाटलं, दादा ताई आम्हाला भेटायला आले. धन्यवाद आई बाबांचे सपोर्ट करा म्हणून चॅनल. आम्हाला भेटायला आल्याबद्दल त्यांच्या चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ. लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, चंद्रकांत दादांनी आदिरासाठी गिफ्ट आणलेलं आहे. त्यामुळे आमचाही देखील एक छोटा चॅनल आहे. तर तो चॅनल म्हणजेच आता त्यांच्यावर तुम्ही ज्या पद्धतीनं प्रेम केलेलं आहे, भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रत्येक त्यांचे जे स्वार्थ आहेत तर अगदी आपण डोक्यावर घेऊन आपण त्यांचं विचाराने मंथन करतो. तर त्याच पद्धतीनं @ शुभांगी कांबळे डॅश O2N, तसेच @ चंद्रकांत कांबळे डॅश 7450 हा चॅनल आहे. तर यालाही त्याच पद्धतीने तुम्ही प्रतिसाद आणि एक भरभरून प्रेम द्या अशी विनंती करतो. आणि ह्याच विनंती करत असताना आम्हाला ती जे भेटायला आले आणि आम्हीही त्यांना या ठिकाणी जे भेटायलेले आहोत, तर एक छोटीसं स्नेह म्हणून त्यांना या ठिकाणी
सप्रेम भेट कांबळे परिवाराकडून देण्यात येत आहे, याचाही देखील त्यांनी स्वीकार करावा आणि हे जे आहे तर आपल्या सर्वस्व आपले जे कोणी श्रोते आहेत, प्रेक्षक आहेत किंवा त्याच्याही पुढे जाऊन नवीन चाहते शोधक जे कोणी आपल्या चॅनलवरचे आहेत तर त्यांनाही आजचं हे गिफ्ट आमचे दोन परिवार गायकवाड परिवार आणि कांबळे परिवार यांच्याकडून समर्पित करतो. सर्वांसाठी पुन्हा मान सन्मानाचा जय शिवराय, जय भीम, जय फुले, जय शाहू. आणि आजच्या या छोट्याशा गिफ्टचा या ठिकाणी आमचे गायकवाड परिवार हे स्वीकार करतील असं मी त्यांना विनम्र आव्हान करतो. आणि बाळ आदिराज यांच्यासाठी गिफ्ट दाखव. खूप छान, धन्यवाद दादा. खोलत आहे. बघा छान आदिराज या ठिकाणी बोलतोय आणि गिफ्ट खोलत आहे. खूप सुंदर. तथागत भगवान गौतम बुद्ध या प्रसंगावरचा आमचा सर्व महाराष्ट्राचा देशाचा लाडका आदिराज या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार एक छोटंसं या ठिकाणी गीतामधून व्यक्त होतोय. तर ते छोटंसं गीत आहे, दिला बुद्ध धम्म भीमाने आधी निळ निळ रानग. चला म्हणा बाळा. दिला बुद्ध धम्माभिमाने नील नील रानद. दिला बुद्ध धम्माभिमाने नील नील रानद. पिंपळाच्या दारात खाली बुद्ध मूर्ती शारद. पिंपळाच्या दारात खाली बुद्ध मूर्ती शारद. किती छान आहे या वयामध्ये, किती छान बोलतोय. कौतुक करावं तितकं कमी आहे. बघा बोबड्या आवाजामध्ये बाबांनी मला बाबानं आणि आईनं 2 ट्रॅक्टर दिलेत. छान बेटा. बघा छोट्याशा भारताच्या बोबड्या विचारामधून त्यांनी सांगितलं, दिला बुद्ध धम्म भीमाने निळ निळ रान ग. दिला बुद्ध धम्म भीमाने निळ निळ रान ग. पिंपळाच्या झाडा खाली बुद्ध मूर्ती छान ग. गाण्यापेक्षा त्यांच्या भावना किती अंतकरणामध्ये जाऊन पोहोचल्या हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. अगदी अंतकरणात त्यांचं गाणं भिडलं. ज्या बालकाला आज खेळायची गरज आहे तो खेळणं सोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार आज आपल्या सर्वांच्या समोर प्रकट करतोय. आणि म्हणून पुनश्च एकदा बाळाला कांबळे परिवाराकडून धन्यवाद देतो. तसेच आपण सर्वांनी सुद्धा भरभरून त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे आणि भविष्यात देखील आपण त्यांच्यावर असंच अफाट प्रेम करा अशी मी सर्वांना कांबळे परिवार, शुभांगी कांबळे आणि चंद्रकांत कांबळे यांच्याकडून मी आपल्याला विनंती करतो. सर्वांना क्रांतिकारी कडक मानाचा निळा जय भीम, जय फुले, जय शिवा, जय शाहू.